शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आहे. मी भारतीय आहे. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या मित्रांनो, आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करायला इथे जमले आहोत. 26 जानेवारी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. पण भारताला खरे स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 या दिवशी मिळाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली. या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला एक संविधान प्रदान केला. 26 जानेवारी 1950 रोजी ते संविधान अंमलात आणले गेले. तेव्हापासून आपला भारत देश प्रजासत्ताक आणि लोकशाही देश बनला. आपल्या देशाची ही राष्ट्रघटना ही जगाची सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी लोकांकरता चालवणारे देश होय. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संपली झाले गणराज्य, गुलामीगिरी संपली झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता बनली मालक. सत्ताधारी बनले चालक, जनता बनली मालक. या दिवशी आपले राष्ट्रपती काही सैनिकांना धाडसी कृत्यासाठी शौर्य पदक देतात. नवी दिल्लीतील कर्तव्य पथ इथे भव्य परेड होते. परेडमध्ये विविध राज्यातील लोक, शाळेकडून मुले, सैनिक आणि पोलीस कर्मचारी सहभागी होता. आपलं राष्ट्रगीत गाऊन आणि ध्वज फडकून हा दिवस साजरा होतो. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.